मग स्कूलमध्ये आज काय शिकवलंय? तुझं होमवर्क मिस्टर दाखवलं का? हो दाखवला आणि मिसने मला स्टार पण दिला. हो का? कुठं? सृष्टीनं बॅटवर आहे. का ग? तिने होमवर्कच नाही केला. सृष्टीला ओरडल्या. अहो हे काय तुम्हाला मारायचं बिरायचं आहे का? ओ वैरा आहेत काय? तुम्हालाच बोलतेय. इथून जाऊ नका तू तिकडून जा, तिकडून इथून जाऊ नका तिकडून जा तिकडून इथून का जाऊ नका? नको का नका जाऊ? तिथून जा तुम्ही सांगणारे कोण? इथून जाऊ जा इथून. ए काय बघतो चल निघ इथून काय काम आहे चल निघ 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 इथून जा पुढे निघून निघ निघ काका बोल दे ना. तर किती वेळा सांगितलं तुम्हाला की त्याच्याकडे जायचं नाही, तो घाणेरडा माणूस आहे. चल निघ इथून काय वेडा माणूस आहे. येणाऱ्या गाड्यांना सारखा अडवून त्रास देत असतो. किती गलिच्छ आहे. अहो या मुलींकडे तर किती घाणेरड्या नजरेने बघतो तो. मुलांना तर बाहेर सोडलं तर अवघड झाले आपल्याला. पोलिसांकडे तक्रार द्यायला पाहिजे कोणाकडे. काय वहिनी कसली मीटिंग लावली बरं झालं भाऊ तुम्ही आला. का काय झालं हा वेडा माणूस रस्त्याने फिरतो तुमच्या दुकानातल्या लोकांना सुद्धा खूप त्रास होतो. आणि मुलींची छेड काढतो. याची काहीतरी पोलिसांकडे कंप्लेंट करा. असं आहे काय बघतो त्याला काय रे हमपूर कोण आहे तू कशा लोकांच्या गाड्या अडवतोय अरे बोल ना बडे, आता दात पे बसली काय? काय रे मुलींवर वाईट नजर टाकतो काय हा? थांब तुला हद्दीनच घडवता मारू सोडा तुम्ही, नका मारू. अरे कशाला मारते त्यांना? साहेबांना सोडा, साहेबांना सोडा. उठा उठा साहेब उठा साहेब उठा 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 साहेब साहेब उठा, साहेब उठा. जा साहेब ओ साहेब, तुम्ही ते हरामखोर साहेब म्हणताय. जा साहेब होच हेच आमचे पाटील साहेब. नुसता माणूस नाही तो देव माणूस आहे. हा आणि देव माणूस. ओ साहेब, तुम्ही कशाला मध्ये येत आहे? त्या बदमाशाला चांगली अद्दल घडवतो. येणाऱ्या जाणाऱ्या बाईकडे मुलींकडे वाकड्या नजरेने बघत असतो. अहो दुःखाचं ओझं पाठीवर घेऊन लोकांना सुख वाटणारा माणूस आहे तो. आणि तो बदमाश कसा असू शकेल? अहो तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. तुम्हाला बघायचंय
चला माझ्या बरोबर. काय करता? काय करतोय? रस्त्यावरचे खड्डे बुजवतोय. असे हजारो खड्डे त्यांनी बुजवले. पण का? कारण अशाच एका खड्ड्याने त्या व्यक्तीचं आयुष्य हिरावून घेतलं रे. म्हणजे त्याची 8 वर्षाची मुलगी. ऐक ना माझ्या मुली डोक्याला. मला घाई आहे, मला खूप लवकर जायचंय, वेळ नाहीये. बरं ठीक आहे, बसा. दादा खूप पुढे खड्डा आहे, गाडी सावकाश चालू. पुढे खड्डा आहे दादा, पुढे दादा खड्डा आहे, खड्डा आहे पुढे. आणि अशी पाटील साहेबांची कहाणी आहे. माफ करा साहेब आम्हाला.